सन आयलाय गो नारी पुनवेचा. आज नारळी पौर्णिमा. अर्थातच समुद्राला नारळ अर्पण करण्याचा आजचा हा दिवस कोळी बांधवांकडनं साजरा केला जातो. तुम्ही म्हणाल याचं महत्त्व काय आहे? तर खवळलेल्या समुद्राला आज हा नारळ अर्पण केला जातो. याचा मागचा अर्थ असा आहे की बा समुद्रा, तू मला सर्व काही दिलंस. तुझी सागर संपत्ती, मासे यावरून माझं मी जीवन निर्वाह करतोय. आणि असं मला वाटतं की तू आम्हाला जे देतोयस त्याची कृतज्ञता म्हणून मी तुला हा नारळ अर्पण करतोय. आणि अर्थातच तू समुद्रा आता शांत हो, कारण पावसामुळे तू खवळलायस आणि आता आम्हाला पुनश्च एकदा आमच्या दर्याकरता जाण्याचा मार्ग मोकळा कर. आम्हाला परत तुझी सागर संपत्ती, मासे हे खेळण्याकरता आम्हाला प्रवृत्त कर. आजचा दिवस हा फार मोठा आहे. कोळी बांधवांकरता नक्कीच फारच मोठा आहे. आज ते काय करतात? तर आज त्यांच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये समुद्राजवळ येऊन ती समुद्राची प्रार्थना करतात. त्यांचं कुटुंब, त्यांची जमात ही तिथे उपस्थित राहते. कोळी नृत्य हे केलं जातं, कारण शेवटी सेलिब्रेशन इज अ पार्ट ऑफ लाईफ. या दिवशी खास ते नारळी पौर्णिमेला नारळी भात करतात आणि अर्थात नारळाच्या वड्या हे देखील प्रसाद म्हणून केल्या जातात. परंपरा सर्वत्र असते. मुंबईत तुम्हाला दिसेलच वरळी भागामध्ये, कुलाबामध्ये उत्साहाचं एक मोठं वातावरण असतं. सागर भरती जशी काही चैतन्य देते, तसंच या माणसांमध्ये असलेली एक अत्यंत ऊर्जा आपल्याला इथे दिसून येते. शेवटी काय असतं? हा सणवार काय आहे? तर ती आहे की कृतज्ञता, की समुद्रा तू आम्हाला एवढं देतोयस आणि त्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं काही नको आहे. तू शांत राहा, आम्हाला मासेमारी करू दे आणि मग अर्थात आमचं जीवन हे तुझ्यावरती अवलंबून असल्यामुळे तुझे आम्ही निश्चित कायमचे ऋणी राहू, ही एक प्रार्थना कोळी बांधव करतात. नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. विनय.